आता हा आरोप काही भाजप करते अशातला नाहीये. म्हणजे मी आता हे वैयक्तिक दृष्ट्या तुम्हाला अनुभव सांगते ते म्हणजे की मी स्वतः लाईव्हला बसण्यापूर्वी मी पण पाहायचा प्रयत्न केला की सोशल मीडियावर तुमच्याबद्दलच्या काय चर्चा सुरू आहेत. त्यात मला हे एक रील दिसलं की ज्यामध्ये एक व्यक्ती सांगते की मी आधी खूप पटकन ज्याला आपण म्हणतो ना फ्लो मध्ये येऊन एखाद्या गोष्टीला फॉलो केल्यासारखं, तर त्या व्यक्तीचं ते म्हणणं होतं की मी पण फॉलो केलं आणि मग मी अॅनलाइज केलं तेव्हा मला या सगळ्या गोष्टी अशा त्यातनं जाणवल्या. आता त्याच्यामध्ये भाजपच असायला हवं असं काही नाहीये, पण आम आदमी पक्षाला फायदा व्हावा म्हणून सुद्धा या सगळ्या गोष्टी असतील. जे कदाचित ते भाजपच्या कॉन्टेक्स्टने बोलत असतील, ते कदाचित काँग्रेसच्याही कॉन्टेक्स्टने असू शकतं. मुद्दा हा की आम आदमी पक्षाबद्दल सुद्धा अशाच पद्धतीने आरोप होतात. ते तर म्हणजे अगदी काँग्रेसने सुद्धा केलेले आहेत की आम आदमी पक्ष हा बी टीम आहे किंवा केजरीवालांना सगळ्या गोष्टीतून निर्दोष यासाठीच सोडण्यात आलं जेणेकरून पंजाब निवडणुकीमध्ये ते परत ऍक्टिव्ह व्हावे. गुजरातमध्ये सुद्धा आम आदमी पक्ष आहे, त्याचाही फटका काँग्रेसला बसतो. सो मुद्दा हा नाहीये की इकडनं बोलतंय कोण, मुद्दा हा आहे की तुम्ही प्रॉक्सी आहात, अशा पद्धतीने सुद्धा तुमची इमेज तयार केली जाते सोशल मीडियावर. एक तर सगळ्यात पहिले मी गोष्ट आज तुमच्या चॅनलवर तुमच्या इंटरव्ह्यू क्लिअर करतो. कॉकरोच जनता पार्टी कधीही कोणत्या पक्षाला समर्थन देणार नाही. आणि जर आम्ही समर्थन दिलं तुम्ही ही माझी क्लिप काढा आणि तेव्हा दाखवा आणि मला एक्सपोज करा. हे मी तुमच्या चॅनलवर बोलतोय. आणि मला जर ही गोष्ट लपून ठेवायची असती अनुजा, मी राघव चड्डा सारखी ट्विट डिलीट केले असते आधी. त्याच्यानंतर मी ही मुव्हमेंट सुरू केली असती. मी ट्विट डिलीट नाही केलेत, मी ते ट्विट ठेवले. तुम्ही अजूनही माझ्या ट्विटरवर जाऊन बघू शकतात. जर मला लोकांना मिसलीड करायचं असतं, मला लोकांना फसवायचं असतं, तर ट्विट डिलीट करून हे सगळं करणं खूप सोपं असलं असतं, कोणाला काहीच माहिती नसतं झालं. आज तुम्ही माझी मुलाखत घ्यायच्या आधी तुम्ही मला विचारलं नाही तुम्ही आम आदमी पार्टीसोबत होते की नाही. तुम्ही फक्त मला हे विचारलं तुमचं बॅकग्राऊंड काय. त्याच्यात मी तुम्हाला स्वतःहून सांगितलं, कारण की मला ती स्वतः गोष्ट लपवायची नाहीये. कारण की राजकारणात हेच चालू आहे ना, ही फसव्यागिरीमुळेच ह्या लोकांचा भरोसा उठलेला आहे. ह्या फसव्यागिरीमुळेच ह्या जेनझी जनरेशनचा तुमच्यावरनं भरोसा उठलेला आहे. हे तुम्हाला समजून घेता येत नाहीये. तर या लोकांना मी स्वतःहून सांगतोय की माझं असं असं होतं, मी या पक्षासोबत 2-3 वर्ष काम केलेलं आहे, पण आता मी काही करत नाहीये आणि तुम्ही लोक त्रासलेले आहेत, त्यामुळे मी तुमच्यासाठी मुद्दे उचलेल. पण तुम्हाला पण तयार राहावं लागेल.